यांचा मंदिर खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिरातील मुख्य गाभाऱ्यासमोरील असणारे हेमाडपंथी 6 खांब, त्यातील प्रामुख्याने पहिले 2 खांब, की या खांबावरील चांदीच्या अपहरणाबाबत मी आज तुमच्याशी संवाद साधतोय. खरं तर या खांबावरील चांदीचा उलगडा होणं अशक्य होतं, परंतु 29 डिसेंबर 2025 रोजी या खांबावरील चांदी काढण्यात आली आहे असं ट्रस्ट करून कळतंय. परंतु ज्या माणसांची चांदी आहे त्या खांबावरील ते 20 जानेवारी 2026ला देवदर्शनासाठी खरसुंडीत आले होते. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या खांबावरील चांदी आपली कुठेतरी गायब झाली आहे. त्यानंतर त्यांनी मंदिर समितीशी चेअरमनशी चर्चा केली. त्यावर मंदिर समितीनं आम्ही काहीतरी डागडुजीसाठी चांदी काढली असं कळलं. त्यानंतर ते देवीखिंडीचे त्यांचा मला फोन आला की खांबावरील चांदी काढलेले असं झालंय की तुम्ही या. 21 जानेवारी 2026ला ते सगळे देवीखिंडी गावचे लोक आणि ज्यांची चांदी गेले ते ट्रस्टमध्ये आले. त्यावेळेला चेअरमन उपस्थित नव्हते, कोण विश्वस्त होते. तिथं वादावादी झाली प्रसंग, तिथं कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यानंतर मी ही सगळं सारवासारव करून तात्पुरतं थांबवलं, ह्याच्यावर चर्चा उद्या म्हणलं. त्यानंतर 24 जानेवारीला पुन्हा एकदा हे आले, 22 जानेवारीला पुन्हा एकदा आले, ह्यांची मिटिंग झाली. त्यावेळेला सुद्धा चेअरमननी ठोस कारण दिलं नाही, चुकून हे झालेलं आहे असं सांगितलं. त्यानंतर 25 जानेवारी रोजी पुन्हा एकदा चर्चेसाठी आली. त्यावेळेला पण उडवडीची उत्तर दिली, ज्यांच्याकडे चांदी दिल्या त्यांच्याकडनं काढून घेऊ असं सांगण्यात आलं. आता जो विषय सांगताय तो आपण 2 खांबाचा सांगताय. हा 2 खांबाचा सांगतोय. त्यानंतर असं ठरलं, 25 जानेवारीला असं ठरलं की 6 फेब्रुवारी रोजी, 5 फेब्रुवारी इलेक्शन होतं, 6 फेब्रुवारी रोजी ही पत्रकार म्हणजे मिटिंग घ्यायची म्हणून. पण अनावधानानं मतदान 7 तारखेला गेलं. मग 8 तारखेला ते सगळे मिटिंगसाठी आले. 8 फेब्रुवारीला आल्यानंतर त्यांची चेअरमन, विश्वस्त आणि देवीखिंडीवाले यांची चर्चा झाली. चर्चांती निर्णय ठरला की ते म्हणले की बाप दाखवा नाही श्राद्ध घाला. त्यावर देवस्थान ट्रस्टनं लिहून दिलं की हा कागद आहे की सदरची चांदी आम्ही अशा माणसाकडे दिल्या, ती तुम्हाला आम्ही आणून देतो आणि तुम्हाला 24 फेब्रुवारी रोजी दाखवतो. 24 फेब्रुवारीला यांनी फोन उचलला नाही. 28 फेब्रुवारीला नंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, चेअरमन आणि विश्वस्त यांच्याकडे, आणि पुन्हा एकदा देवीखिंडीकरांची ही चर्चा झाली. त्यावेळेला ह्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे चांदी नाही, तुमच्याकडे काय पुरावे ते तुम्ही पुरावे सादर करा, आमच्याकडे चांदी नाही, आम्ही काही करू शकत नाही. हे अनावधानानं झालंय ना, असं झालंय ना तसं झालं, यांनी उडवाउडीची उत्तर दिली, सगळं झालं. त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन आटपाडी PI विनय बहिर साहेब यांच्याकडे गेलो. तिथं त्यांनी माहिती सांगितली की तुमच्याकडे कागद पाहिजेत, तुम्ही सदरचं हे सादर व्यवस्थित करा आणि मग तक्रार द्यायला. या पद्धतीनं सोमवार 2 मार्चला आटपाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आम्ही यायच लागलेलो होतो देवीखिंडींच्या बरोबर. त्यानंतर काय ठरलं, त्यांना फोन आला देवीखिंडीवाल्यांना, ट्रस्टवाल्यांचा, की आपलं मिटवूया, बसवूया. चालते म्हणलं, काय अडचण नाही. देवीखिंडीवाल्यांची मागणी होती की शिवाजीराव विठ्ठलराव पाटील यांनी जी चांदी घातलेली 24 किलो चांदी शिवाजी विठ्ठलराव पाटील यांच्याकडे ताब्यात मिळावी. शिवाजी विठ्ठल पाटील ज्यांचा कारागीर आहे त्या कारागिरानं ती चांदी त्या खांबाला स्वतः लावायचे आणि त्या खांबावर, त्या चांदीच्या खांबावर नाव शिवाजी विठ्ठल पाटील देवीखिंडी येणार आहे असं ठरलं. मी म्हणलं मी ह्यांच्या प्रत्येक चेअरमन, खरसुंडी, विश्वस्त ह्यांच्या विरोधात प्रत्येक भूमिकेला देवीखिंडीवाल्यांच्या बरोबर आहे. ह्यांनी मला न विचारात घेत ह्यांनी सेटलमेंट केली. चेअरमन, विश्वस्त, सचिव आणि चेअरमनच्या मुलाबरोबर ह्यांनी सेटलमेंट केली देवीखिंडीवाल्यांनी. त्यांचं काय ठरलं, बाबा त्यांचं ठरलं असेल की 24 किलो चांदी यांनी दाखवली असेल. नाही, माझा ह्यांना प्रश्न आहे की 24 किलो चांदी तुम्ही काय म्हणताय. 29 डिसेंबर 2025 रोजी श्रीनाथ गाभाऱ्यातील 2 खांबाची चांदी, सदरची चांदी बालाजी दत्तात्रय देवकर यांना आम्ही देण्यात आलेली आहे. मग मी बालाजी दत्तात्रय देवकर यांच्याशी संपर्क साधला की तुम्ही देवीखिंडीवाले आलते, त्यांनी चेअरमन आणि विश्वस्तांनी चांदी दाखवले, तर तुम्ही चांदी ती नेलेली दिली आहे का. तर यावर बालाजी दत्तात्रय देवकर म्हणले मी चांदी अजूनही त्यांना दिलेली नाही, अजूनही मी चांदी दिलेली नाही. मग
29 डिसेंबर 2025 रोजी श्री बालाजी दत्तात्रय देवकर राहणार वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना देवस्थानाने एक पत्र दिले की श्रीनाथ मंदिर गाभाऱ्यातील 2 खांबाची चांदी काढून देण्यात आली आहे. सदरची चांदी श्री बालाजी दत्तात्रय देवकर स्वतः घेऊन जाणार आहेत म्हणून लिहून घेतले. ह्या कागद आहे, ह्याच्यावर बालाजी देवकरचा सही आणि मोबाईल नंबर आहे, नाव आहे. साक्षीदारला प्रवीण गजानन पोमदरने आणि खाली हे देवस्थान ट्रस्टचं अधिकृत लेटर पॅड आहे. ह्याच्यावर सुमन चंद्रकांत पुजारी. हा सुमन चंद्रकांत पुजारी कोण आहे? याचा देवस्थानची काय संबंध आहे? चेअरमन, 6 विश्वस्त अशी 7ची बॉडी, 2 सचिव, हे 9 जण झाले. हा 10वा माणूस कोण आहे? ह्याचा ह्या कागदावर सही करायचा अधिकार काय आहे? बरं, त्यानंतर जर तुम्ही आज चांदी ह्या माणसांना देताय की मंदिरातील खांबावरील चांदी काढून देताय, ह्या चांदीचं वजन किती आहे? तुम्ही किती काढून दिली? आज बालाजी देवकर म्हणतात माझ्याकडे 24 किलो होती, आहे आत्ता उपलब्ध आहे, त्यांनी ह्यांना जमा केलेली नाही. त्यानंतर जमा केलेली नाही. देवी खिंडीवाले म्हणतात आमची 24 किलो आहे. 2 मार्चच्या बैठकीत त्यांना चांदी दाखवण्यात आल्या. बालाजी देवकरनी तर अजून चांदी ट्रस्टला जमा केली नाही. ह्या कागदात तर सरळ म्हणतंय की चांदी आम्ही देतोय. पण यात आज आपण जर एखाद्या दुकानात ज्वेलर्समध्ये गेलो आणि ज्वेलर्सवाल्याला आपण जर म्हणलं मला 1 तोळ्याचा दागिना पाहिजे, आपण त्याला 991.7 आहे का किती टचायचं आहे त्याचं बिल मागणार. त्या बिलाप्रमाणे आपण त्या दराप्रमाणे घेणार. पावती घेतल्याशिवाय तर आपण जाणार नाही. तुम्ही ह्या